मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणारा मिसिंग लिंक प्रकल्प तयार झालेला आहे, त्याचं लोकार्पणही झालेलं आहे आणि आता आपल्यासोबत MSRTCचे MD अनिल गायकवाड आहेत। अनिलजी, एखादा प्रकल्प सुरू करणं आणि तो पूर्णत्वास नेणं या दोन गोष्टींमधलं जे शिवधनुष्य पेलायचं असतं ते प्रचंड कठीण असतं, मात्र महायुती सरकारनं ते करून दाखवलंय। चॅलेंजेस किती होते आणि ते पूर्ण झाल्यानंतर आता गाड्यांची वाहतूक आपल्या डोळ्यासमोर होताना दिसते, याचा आनंद किती वाटतोय? नाही, या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चॅलेंजेस होते। म्हणजे आता अभियांत्रिकीच्या दृष्टीने मी माझ्या करिअरमध्ये केलेला हा सगळ्यात आव्हानात्मक असा प्रकल्प वाटतो मला। 13.30 किलोमीटरमध्ये असलेला हा मिसिंग लिंकचा प्रकल्प डोंगर दऱ्यातनं जातो। म्हणजे डोंगरामध्ये आपण बोगदे खणलेत आणि दऱ्यावरती आपण पूल बांधलेत आणि दऱ्या पण अशा खूप खोल अशा दऱ्या, उंच डोंगर, तर यातनं हे खोदकाम करणं आणि दरीमध्ये पुलं बांधणं हे अभियांत्रिकीच्या दृष्टीने अतिशय असं स्किलफुल जॉब होता आणि तो स्किलफुल जॉब आम्ही आता पूर्ण केला आहे आणि आव्हानं होती, पण वेळच्या वेळी आम्ही ते आव्हानं सोडवली। दुसरं म्हणजे अशा पद्धतीचे मेगा प्रकल्प आपण जेव्हा पूर्ण करतो, अशा पद्धतीचे मेगा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं असतं आणि राज्याचे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रबळ अशी राजकीय इच्छाशक्ती आणि यांचा या प्रकल्पासाठी असलेला पाठिंबा आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असलेली त्यांची प्रायोरिटी, या सगळ्यामुळं आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही हा प्रकल्प पूर्ण करू शकतो। सर, चॅलेंजेस खूप होते। म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी एक मुद्दा सांगितला का विंड पॅटर्न जो होता तो अतिशय भयंकर होता आणि ज्या पद्धतीने आपण कोकणानं तोक्ते वादळ झेललेलं होतं, रायगडला जागूनच आपला हा खोपोलीच्या जवळचा प्रोजेक्ट होतोय, त्यामुळे आता नॅचरल कॅलॅमिटीजचा अंदाज घेऊन त्याच्यापासून हे कसं फुलप्रूफ केलं गेलेलं आहे? नाही, याच्यामध्ये पहा, व्हॅली असल्यामुळे हे टायगर व्हॅली आहे, यामुळे नेहमीच वारे असतात, नेहमी विंड्स असतात। अगदी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास, 50-60 पावसाळ्यामध्ये कधी 60 ते 70 किलोमीटर प्रति तासपर्यंतचे वारे या ठिकाणी वाहत असतात आणि या ठिकाणी कामगारांना काम करताना सुद्धा म्हणजे अशा वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये आणि जोराच्या पावसामध्ये आणि दाट धुक्यामध्ये काम करणं तसं खूप आव्हानात्मक होतं। आणि हा जो एक पुलाचा प्रकल्प आहे, या म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्पामधला जो V2 ब्रिज आहे, तो देशातील रस्त्यावरच्या सर्वात उंच पूल आहे आणि तो केबल स्टे ब्रिज आहे। बरोबर। तर केबल स्टे ब्रिजचं जेव्हा डिझाईन केलं त्यावेळेस त्याची विंड टनेल टेस्ट कॅरी केली गेली। विंड टनेल टेस्ट जी आहे ती प्रदेशामध्ये केली गेली आणि 252 किलोमीटर प्रति तास एवढ्या जरी वेगाचे वारे आले, एवढं जरी वादळ आलं तरी हा पूल सस्टेनेबल आहे। पण आता फयान जे वादळ येऊन गेलं मध्ये, ते 125-30 किलोमीटर प्रति आवरच्या वर होते, त्यामुळे जे काही वादळ येऊन गेलं त्याच्या अगदी दुप्पट पावणे 2 पटीपर्यंतचं हे सुरक्षित डिझाईन आहे। सर, मी फक्त हे टनेल दाखवतोय, माझ्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतोय की एवढंच, म्हणजे हे दिसताना इतकूचं टनेल दिसतंय, हे बांधण्यासाठी चॅलेंजेस प्रचंड होते कारण की आपण ब्लास्टिंग करून ते फोडलेलं आहे, मात्र याच्या पुढचा जो टनेल आहे तो जवळपास 8 किलोमीटरचा टनेल आहे, त्याच्यामधले चॅलेंजेस किती होते? ही टनेलिंगची ती पद्धत आहे, ही आम्ही ड्रिल ब्लास्ट मेथडने म्हणजे NAT मेथडनीच हे खोदकाम करत गेलो आहे। या डोंगरामधला जो रॉक आहे तो जसं 94% रॉक बेस्ट क्वालिटी आहे आणि अशा पद्धतीच्या रॉकमध्ये, बेस्ट क्वालिटीच्या रॉकमध्ये कॉम्पॅक्ट बेसरमध्ये टनेलिंग करणं हे तसं सोपं काम असतं। म्हणजे सोपं म्हणजे त्या ठिकाणी आव्हानं जी वीक रॉकची असतात ती नसतात, त्यामुळे आम्हाला 94% एरियामध्ये काम करताना जास्त त्रास झाला नाही। पण 6% जो एक भाग होता या टनेलमधला, मोस्टली त्या टनेलमध्ये जो लॉंगेस्ट आहे 8.9 किलोमीटरचा, त्यामध्ये जे काही वीक स्टार्टा होता त्या ठिकाणी खोदकाम करताना बरेच चॅलेंजेस आले। बऱ्याच ठिकाणी आता खोदकाम केल्यानंतर काही काही असे रॉकफॉल झाले, रॉकफॉल झाल्यानंतर त्याला जिओलॉजिकल आम्ही परत त्याचे इन्व्हेस्टिगेशन केले आणि नंतर सपोर्ट सिस्टीम केली आणि ते करत करत आम्ही पुढे गेलो। तर हे चॅलेंजेस त्या टनेल बांधकामामध्ये आली होती। सर, तुम्ही बोलताना राजकीय इच्छाशक्तीचा एक शब्दप्रयोग केला आणि फडणवीसांनी एक वाक्य वापरलं की आधीच्या सरकारने हा प्रोजेक्ट होऊ शकत नाही म्हणून तो बंद केला होता, तसा रिमार्क मारला होता आणि नंतर जे होऊ शकत नाही तेच आपण करून दाखवलेलं आहे। तर याच्यामध्ये एक रेड टेपिझमचा जर आपण विचार केला की म्हणजे जर सरकारची इच्छाशक्ती असेल करायचंय तर करायचंय, नाही करायचं तर नाही होते। टनेलच्या खालनं, लोणावळा लेकच्या खालनं टनेल काढणं हे चॅलेंजिंग होतं आणि ते तुम्ही तर पूर्ण केलेलं आहे, पण त्याच्यात सेफ्टीचा जो कन्सर्न होता तो किती महत्त्वाचा होता? लोणावळा लेकच्या खालनं जेव्हा आम्ही गेलो, लोणावळा लेक साधारणतः 4 किलोमीटर जेव्हा आम्ही टनेलिंग करत गेलो तेव्हा लोणावळा लेक आला आणि लोणावळा लेकच्या खालनं टनेलिंग करत जाणं तिथनं आम्हाला ते खूप आव्हानात्मक वाटलं। पण त्या ठिकाणी सुदैवाने पूर्ण लेकच्या खाली कॉम्पॅक्ट बेसल्ट असल्यामुळे आम्हाला तिथे जास्त काही त्रास झाला नाही। आम्हाला असं वाटलं की त्या ठिकाणी लिकेजेस असतील, वीक स्टार्टा असेल,
पण संपूर्ण लोणावळा लेकच्या खाली कॉम्पॅक्ट बेसॉल्ट असल्यामुळे त्या ठिकाणी काही लिकेजेस आढळले नाही आणि सेफली आम्ही लोणावळा लेक पूर्णपणे पार करून एक्सकॅव्हेशन करू शकतो. सर, जेव्हा एखादा नवीन प्रोजेक्ट होतो तेव्हा लोकांना फोटो सेशन करण्याची खूप हौस असते. आपण राजीव गांधी सी लिंक वरती ते तसंच झालेलं दिसलं. आता ज्या वेळेला म्हणजे पावसाळ्यामध्ये या रूटवरनं लोक जातील तेव्हा केबल स्ट्रेट ब्रिजच्या इथे फोटो सेशन करणं हे किती रिस्की असू शकतं आणि तुम्ही काय अपील? नाही, या ठिकाणी फोटो सेशन करता येणार नाही. हा एक्सप्रेसवे आहे आणि 13.30 किलोमीटरच्या या लिंकमध्ये कुठेही वाहनाला थांबवता येणार नाही. या ठिकाणी जे काही स्पीड लिमिट दिलं आहे 80 किलोमीटर फॉर म्हणजे बसेस, 100 किलोमीटर फॉर लाईट व्हेकल्स, यांना या ठिकाणी या स्पीडनी प्रवास करून ही मिसिंग लिंक पार करावी लागेल. या ठिकाणी वाहनाला कुठेही पुलावरती किंवा टर्नेलमध्ये थांबता येणार नाही आणि अशा पद्धतीने वाहनं जर कुणी थांबली तर त्याचं त्वरित 24/7 कंट्रोल रूममध्ये सर्व्हिलन्स असल्यामुळे अशा वाहनावरती कारवाई केली जाईल. जो प्रोजेक्ट नवीन सुरू झालेला आहे त्याचं उद्दिष्ट झिरो फॅटॅलिटी आणि सेफ ट्रॅव्हलिंग असणार आहे हे MSRTCच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा तुम्ही या रस्त्यावरनं प्रवास कराल तुमच्या समोरनं तुम्हाला ढग जाताना दिसतील, धुकं जाताना दिसू शकेल. मात्र जर तुम्ही लेन कटिंग केली आणि जर तुम्ही फोटो सेशन करण्यासाठी गाडी थांबवली तर ते फक्त जीवघेणच होऊ शकणार नाहीये, तर ते तुमच्यासाठी दंडात्मक सुद्धा असेल. आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की तुमच्या घरी तुम्हाला फार मोठं चलन येणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करताना मिसिंग लिंकचा वापर जरूर करा, मात्र कुठेही नियमांचं उल्लंघन करू नका. आणि हा जो मिसिंग लिंक झालेला आहे ज्याच्यामुळे प्रवासाचा वेळ वाचलेला आहे त्याचसोबत तुम्हाला निसर्गाचा आनंद सुद्धा घेता येणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सोबत तुषार शेटे, सिविक मिरर, पुणे.